लागेल एवढाच त्याच्या अर्थमध्ये मी काढतो, त्याच्या पलीकडे नाही. प्रफुल्लभाई, पण याचा अर्थ बारामतीतून सुनेत्रा पवार या तुमच्या उमेदवार असतील असं आपण आता अधिकृतपणे मानायचं का? अजून तरी नाही, अधिकृत मानायचं अजून तरी नाही. आता अधिकृत असं आहे, अनधिकृतपणानं सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार असणार असं आपण मानायचं का? हा प्रश्नाचं उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, ते अजित पवार. त्याचं कारण मी सांगतो. आता मी गोंदियाचं मी सांगू शकतो की पक्षाला उद्या गोंदियात सुटलं तर कोण लढणार, तर मी लढणार. आता उद्या तिकडची जागा आहे ते सुटणार, अजून सुटली नाही आहे जोपर्यंत अधिकृत चर्चा होत नाही. सुटल्यावर आता फायनल डिसिशन कोणाला करायचं आहे ते आमचे नेते अजित पवारांना, कारण तिकडचे ते आहे. मी उगीच इथून बसून म्हणजे बाहेरच्या व्यक्ती, बाहेरच्या म्हणजे नॉट बाहेरच्या म्हणजे त्या मतदारसंघाच्या बाहेरच्या व्यक्तीने उगीच म्हणजे तिथे सल्ला फुकटची देत बसायचं. त्याच्यापेक्षा ते त्यांना लोकल सिच्युएशन प्रमाणे त्यांना निर्णय करावा. तुम्हाला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झालेली पाहायला आवडेल? मला बऱ्याच गोष्टी आवडत नाही, पण आता मी सगळ्या गोष्टीचा म्हणजे आता इथे खुलासा करू इच्छित नाही. मला दोन्ही बाजूच्या गोष्टी आवडलेल्या नाही, मग त्याच्या काय सांगायचं मग? तुमची इच्छा काय आहे? नाही, माझी इच्छा काही नाही. माझी इच्छा एकच आहे, आम्ही जे घेतलेला निर्णय आहे त्याला महाराष्ट्राची जनतेने पुरस्कृत करावं. महाराष्ट्राची जनतेने आमच्या पक्ष आत्ताचा जो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, घड्याळ चिन्हाचा पक्ष आहे, त्याला लोकांनी साथ दिलं पाहिजे आणि आम्हाला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली पाहिजे. आता पवार कुटुंबामध्ये जे चाललेलं आहे ते पाहून तुम्हाला काय वाटतं? कोणाच्या घरामध्ये असं घडो असं आम्ही काही थोडी काही आनंदित आहोत त्याच्याबद्दल, आणि आम्ही काही इच्छित नाही की कोणाच्या घरामध्ये पण काही असा प्रसंग घडला पाहिजे. पण त्याचे मागचे काही कारण जे आहे असेही घडू नये. ज्या अर्थानं असं घडला ते माझी म्हणजे पवार साहेबांना पण मी विनंती तीच केली की साहेब आता झालं ना, तर खूप सारा तेव्हाची गोष्ट सांगतो मी, आता तर काही आमच्या या बाबतीत संवाद होत नाही, पण त्यावेळची जी गोष्ट होती ते मी तुम्हाला सांगितली. नाही, पण बारामतीबद्दलचं एक असंही बोललं जातं की ज्यावेळेस आपण भाजपसोबत गेलात तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं तुमच्याकडनं कमिटमेंट घेतली होती की तुम्हाला बारामती ही जागा भाजपला आणून द्यावी लागेल, असं काही झालं होतं? नाही, अजिबात नाही. कुठलाही कमिटमेंट कोण लढेल, कोणती जागावर लढेल असा कधी झालेला नाही आहे. आणि मी तुम्हाला अधिकृत सांगू शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शाह साहेब आणि JP नड्डा साहेब त्यांचे अध्यक्ष, हे तिघांच्या बरोबर आमची चर्चा झाली आणि त्यावेळी कधीही कोणीही पवार साहेबांच्या बद्दल कुठलाही काही पण पॉलिटिकल कॉमेंट केला नाही. उलट मोदी साहेबांनी एक खंत जरूर व्यक्त केली की मी अनेक वेळा पवार साहेबांशी बोललो, पवार साहेबांना एवढं मी मानलं, एवढा मोठा नेता आहे, त्या नेत्यांनी आमच्याबद्दल एकदम निगेटिव्ह असा विचार का त्यांच्या मनामध्ये आहे, ही मला एक खंत आहे. म्हणजे त्यांनी पवार साहेबांच्या कुठल्याही बाबतीत म्हणजे निगेटिव्ह कॉमेंट केली नाही, अमित शाह साहेबांनी केली नाही. आम्ही कुठलाही असं काही कमिटमेंट पवार वर्सेस पवारचा आम्ही दिलेला नाही किंवा त्यांनी आमच्याकडून काही मागितलं नाही. धन्यवाद सर. कोणत्याही निवडणुकांना सामोरं जात असताना प्रत्येक पक्षातल्या थिंक टँकमधल्या नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि ज्या पक्षाच्या थिंक टँकमध्ये तुमच्यासारखे नेते असतात तो अर्थात त्यांच्यासाठी एक खूप मोठा ग्रेस पॉईंट ठरतो. प्रफुल्ल पटेलजी, आभार आपले, आपण या व्यासपीठावर आलात आणि आपला वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल, आपलं विजन मांडलं त्याबद्दल. मी स्किन सिटी प्रायव्हेट लिमिटेडचे मेडिकल डिरेक्टर डॉक्टर नितीन ढेपे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार करूया.